नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची की नाही. गजा, हत्ती आणि शिंपड. एका हिरव्यागार जंगलात गजा नावाचा गोंडसा हत्ती राहत होता. गजाला पाण्यात खेळायला फार आवडायचं. रोज सकाळी तो नदीवर जाऊन पाण्यात उडी मारायचा आणि फवारे उडवायचा. ऐका हा बाळांनो, मजेशीर गोष्ट आहे. एका दिवशी माकड्या नावाचा खट्याळ माकड झाडावर बसून गजाकडे पाहत होता. माकड्या हसत म्हणाला, "अरे गजा, तुझी सोंड किती लांब आहे रे. त्यात केळी ठेवतोस का की साखर?" आहे ना मजेशीर. गजाला थोडं वाईट वाटलं, पण तो शांत राहिला. तो मनात म्हणाला, माकड्याला चांगला धडा शिकवायलाच हवा, पण मजेदार पद्धतीने. ऐका हा बाळांनो. दुसऱ्या दिवशी गजा नदीत गेला. त्याने मोठ्या सोंडेने थंड पाणी भरलं आणि हळूच झाडाजवळ आला. माकड्या गाणं गात होता, "केळी खाई माकडबा." अचानक गजाने फुस, माकडाच्या अंगावर थंड पाणी शिंपडलं. माकड्या उड्या मारत ओरडला, आहा, थंड थंड पाणी." मग गजा हसत म्हणाला, "अरे माकड्या, काल तू माझी मजा केलीस, आज मी तुझी घेतली. आता आपण दोघं बरोबरीत." माकड्या थोडा रागावला, पण लगेच हसू लागला. बरं झालं गजा, मी आता कुणाची टिंगल करणार नाही. चला नदीत मिळून खेळूया. दोघं मिळून पाण्यात मजा करू लागले. जंगलातील सगळे प्राणी त्याच्यासोबत हसत खेळले. आहे ना मजेशीर गोष्ट बाळांनो. शिकवण यातून घ्या हा. मग शिकवण काय आहे बघा. इतरांवर हसताना त्यांना चिडवू नका. अखेर मैत्री म्हणजे एकत्र हसणं आणि प्रेमाने वागणं. बाळांनो, गोष्ट आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा हा. धन्यवाद आणि बाय बाय. पुन्हा भेटूया.